आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे। इरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान। अविनाश करी आपुल्या ऐसे, अविनाश करी आपुल्या ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे। इरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान। तुका म्हणे का मरणची सरे, तुका म्हणे का मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। इरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां। तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दूसरे चरण संताजिया, दूसरे चरण संताजिया, दूसरे चरण संताजिया। कृपादाने कथे जावे, कृपादाने कथे जावे, कृपादाने कथे जावे, कृपादाने कथे जावे। बाबाजी सद्गुरुदास तू, बाबाजी सद्गुरुदास तू, बाबाजी सद्गुरुदास तू। कलावज्ञ जीव धरार्थावतारम, कलांकांक तेजोदि कामोदि वक्त्रम, खलानीशवादापनोदार हदक्षम, समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे। इरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा मानवाने या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर आपल्या हितासाठी काय करावं याचं गोड प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता निवडलाय। विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आज या वांगी या गावामध्ये माळी वस्तीवर स्वर्ग अशी सौ सुनीता बापूसाहेब माळी यांचा आज प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। त्याच्यानंतर ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आदरणीय आमचे बापूसाहेब नारायण माळी यांच्या त्या पत्नी होत्या आणि त्यांनी त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी या कार्यक्रमाचं आज नियोजन केलेलं आहे। त्याच्यानंतर त्यांचा परिवार असा आहे, चिरंजीव प्रशांत बापूसाहेब माळी हे त्यांचे चिरंजीव आहेत, चिरंजीव सार्थक बापूसाहेब माळी हेही चिरंजीव आहेत, सौ प्रियंका दत्तात्रय खुरसने हे त्यांच्या मुलगी आहे, बरोबर संजू भाऊ, आणि सौ शीतल अक्षय बर्डे या एक मुलगी आहे, बरोबर, असा यांचा परिवार आहे। तसं पाहिलं तर बाप्पू भाऊ संजू भाऊ यांचा आमचा जुना संबंध आहे। मी त्यावेळेस खूप लहान होतो, एक पहिली दुसरीला होतो, त्यावेळेस हे सर्व कुटुंब आमच्याकडे होतं। कामाच्या निमित्ताने म्हणा, व्यवसायाच्या निमित्ताने म्हणा, अगदी खडतर परिस्थितीमध्ये यांनी आपल्या कुटुंबाचं पालन पोषण केलं।
आणि तोच प्रेमाचा संबंध म्हणून, ओळखीचं म्हणून त्यांनी आज बापूसाहेब भाऊ असतील, संजू भाऊ असतील, आमचे कैलास मामा असतील, सर्वांनी मिळून आम्हाला फोन केला आणि सांगितलं बाबा अशी अशी श्राद्धाची तारीख आहे. म्हटलं काय हरकत नाही, घरचेच महाराज आहे, वातावरण पावसाचं आहे त्याच्यामुळे जास्त काही लांब होणार नाही, तुम्ही म्हणताल तेव्हा आपण जय विठ्ठल करू. आजच्या कीर्तन सेवेसाठी उपस्थित आदरणीय वांगी खिरटी गावातील भजनी मंडळ असतील, विनेकरी बाबा आहेत, महाराजांचं नाव पिसाळ महाराज. वा, अतिशय गोड आज ज्यांची गायनाची साथ आहे पिसाळ महाराज आहे. ढोणे महाराज बाबा हे आहेत, आमचे वडीलही आज सोबत आलेले आहेत. महाराजांचं पिसाळ महाराज. वा, पोपळगट महाराज. वा वा वा, आदरणीय बाबाही आहेत पेटीवरती साथ करणार. आणि आमचा म्हणजे वारीच्या आधी नवीनच परिचय झाला, टेलरकडे शिवलेलं शर्ट आहे. आमचे मित्र आदरणीय हरिभाऊ महाराज ते आज मृदंग सेवेसाठी उपस्थित आहेत. कार्यक्रमात पहिलाच परिचय आपला, आधी परिचय होता पण कार्यक्रमाच्या निमित्ताने आज परिचय झाला. अगदी थोडक्या वेळेमध्ये आपल्याला सर्वांच्या संगतीनं सेवा करायची आहे, कारण पावसाचं वातावरण आहे, स्वयंपाकही केलेला आहे, त्याच्यामुळे जेवणही पावसाच्या आधी झाले पाहिजे. अगदी थोडक्या वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत. खरं पाहिलं तर श्राद्ध केलं पाहिजे का केलं पाहिजे, यात अनेक संकल्पना आता नवीन पिढीमध्ये आलेल्या आहेत. काही शिकलेले लोक म्हणतात वेळ वाया जातो, टाइमपास आहे, केलंच पाहिजे का, तर श्राद्ध केलंच पाहिजे. कारण मनुष्य देहामध्ये आल्यानंतर 16 प्रकारचे संस्कार आपल्याला सांगितलेले आहेत. काही गर्भात जन्माच्या पूर्वीचे संस्कार आहेत, काही जन्मानंतरचे आहेत, आणि काही मृत्यूनंतरचे संस्कार सांगितलेले आहेत. मग जन्मापूर्वीचे गर्भदान विधी आहे, जातकर्म विधी आहे, जन्म झाल्यानंतर नामकरण विधी, केशोपन विधी, अनेक प्रकारचे संस्कार आहेत. त्याच्यानंतर विवाह सोहळा आहे, विवाह संस्कार आहेत, आणि मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार, आणि मृत्यूनंतर दावा आहे, दशक्रिया विधी आहे, आणि 1 वर्षाने केले जाते त्याला श्राद्ध असं म्हणतात. श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हणत असतात. ऐका, मग केलं पाहिजे का श्राद्ध? श्राद्ध केलंच पाहिजे. एकाने प्रश्न विचारला, महाराज वर्ष श्राद्धाच्या दिवशी आपण जे पिंडदान करतो ते पिंडदान केल्यानंतर जे पाणी आहे ते पितरांना पोहोचतं का? मग त्याने काय केलं, एक युक्ती लढवली. तो एका नदीकाठी गेला आणि नदीकाठी गेल्यानंतर एक जिरा खांदला. जिराच म्हणतात ना इकडं, हा. मग जिरा खांदला आणि जिऱ्यातलं पाणी काढायचं आणि असं समोर टाकायचं, दुसऱ्या ठिकाणी असा काढायचा, समोर टाकायचा. एक मनुष्य रस्त्याने चाललेला होता, त्याने विचारलं, अरे काय करतोय? तो म्हणे काही नाही, मी माझ्या ऊसाला पाणी देतोय. त्याने विचारलं, तुझा ऊस कुठं आहे? इथून 4 किलोमीटर लांब आहे. तुम्ही वेडा झाला का? अरे इथलं पाणी इथं टाकतो, ऊसाला कसं पाणी जाईल? मग त्याने एक प्रश्न विचारला, आता माझा 4 किलोमीटर लांब ऊस आहे, इथलं पाणी तिथं जात नाही, मग तुम्ही इथं अंगठ्याने पाणी सोडता, ते पितृलोकात कसं पोहोचतं? बरोबर आहे त्याचा प्रश्न, बरोबर आहे की नाही? आपण जे अंगठ्याने पिंडदान करतो, पाणी सोडतो, ते पितृलोकात कसं पोहोचतं पितरांना? तर ऐका, ते जे पित्र असतात हे त्या तत्वात, जे तत्व आहे ते पाण्याचं ग्रहण करत नाही, ते पाण्याने सोडलेलं जे पुण्य आहे, जे तत्व आहे, ते तत्वाचं ते ग्रहण करत असतात. ऐका, आपण देवाला नैवेद्य दाखवतो, देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर देव नैवेद्य खातो का? नाही, देव नैवेद्य खात नाही, पण त्याच्यातलं जे सार तत्व आहे ते ग्रहण करत असतो. तसं आपण जे पिंडदान करतो, जे पिंडावरती पाणी देतो पितरांना, त्याच्यातलं जे सार तत्व आहे ते पितरांपर्यंत पोहोचत असतं. मग कीर्तन कशासाठी, अन्नदान कशासाठी? तर ऐका, आजच्या दिवशी जे पितर आहेत ते पितर खाली डोकून बघतात की आपल्या ज्या कुटुंबातील जे सदस्य आहेत ते आपल्यासाठी काय पाठवतात. तर मग कीर्तनाच्या किंवा प्रवचनाच्या याच्यातून त्यांना पुण्य प्राप्त होतं, कारण इथं ज्ञानदान घडतंय, ज्ञानदानाचं पुण्य त्यांच्यापर्यंत पोहोचतं. त्याच्यानंतर अन्नदान घडतं, अन्नदानाचं पुण्य त्यांच्यापर्यंत पोहोचतं. त्याच्यानंतर हे जे संत मंडळी आहेत यांचा आपण काहीतरी सत्कार करतो, सत्कार केल्यानंतर काय होतं, अतिथी देवो भव, हे पुण्य त्यांच्यापर्यंत पोहोचत असतं. म्हणजे आजच्या दिवशी जे काही पुण्य कराल
ते पुण्याचं तत्व, ते पुण्य तत्व होऊन त्यांच्यापर्यंत पोहोचत असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण श्राद्ध केलं पाहिजे त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी. कारण आपल्यावर 3 ऋण असतात बघा, पितृऋण, देवऋण आणि ऋषीऋण. मग ऋषी ऋणातून काय करायचं, आपल्या दरवाज्यात जर कोणा एखादा ऋषी आला, साधक आला, तर त्यांना आपण काय करतो, काहीतरी दक्षिणा देतो, काहीतरी सेवा करतो, म्हणजे त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होतो. देव ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांची भक्ती करतो, देवाचं नामस्मरण करतो. मग पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. श्राद्धाचा कार्यक्रम कशासाठी, तर पितृ ऋणातून आपण मुक्त व्हावं, त्यासाठी हा श्राद्धाचा कार्यक्रम आहे. मग तुम्ही म्हणाल एखादं उदाहरण द्या, कोणी कोणी श्राद्ध केलंय. आजकालचं नाही, पुराणातलं उदाहरण सांगतो, ऐका. जगद्गुरु तुकोबारायाने पिंडदान केलंय. पिंडपदावरी दिला पुलेकरी, माझे झाले गयावर जण, फिटले पितरांचे ऋण. माझे झाले गयावर जण, फिटले पितरांचे ऋण, फिटले पितरांचे ऋण, फिटले पितरांचे ऋण. माझे झाले गयावर जण, फिटले पितरांचे ऋण, फिटले पितरांचे ऋण, फिटले पितरांचे ऋण. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. ऋण होतं पितरांचं, त्याच्यातून मी मुक्त झालो. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायने पिंडदान केलंय. त्याच्यानंतर एकनाथ महाराजांचं जीवनचरित्र जर बघितलं आपण, तर नाथ महाराजांनी पितरांना जीव घातलेला आपल्याला त्यांच्या जीवनचरित्रातून दिसतंय. पितर जेवायला येत नाही, मग त्यांनी काय केलं, स्वर्गातून पितृलोकातूनच पितर बोलवली आणि ब्राह्मण लोक जेव घातले. याच्या पुढे सांगू का, श्रीराम प्रभूंनी पिंडदान केलेलं आपल्याला दिसतं. वनवासामध्ये असताना श्रीराम प्रभूंनी आपल्या वडिलांचं, दशरथ राजाचं पिंडदान केलेलं, हा इतिहास आहे. मग भगवान प्रभू रामचंद्राने पिंडदान केलंय, संत महंतांनी पिंडदान केलंय. म्हणून आपणही वर्षश्राद्ध केलं पाहिजे, पिंडदान केलं पाहिजे. आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात, तसं पाहिलं तर हा मृत्यूलोक आहे, याचं नावच मृत्यूलोक आहे. प्रत्येकाला जावं लागतं. कबीरजी म्हणतात, 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फाशी. प्रत्येकाला जावं लागतं. मग भगवान परमात्मा असला तरी त्याला सुद्धा जावं लागतं. येथ नाही उरू आले अवतार, एरते पामर जीव किती. भगवान परमात्म्यालाही सुद्धा अवतार संपवावं लागले, त्यालाही जावं लागलं. म्हणजे प्रत्येकाला जावं लागतं. मग काही लोक काय करतात, जायचं नाही म्हणून प्रक्रिया करतात, जायचंच नाही. कोणी आजकालचं याच्यातलं उदाहरण सांगतो, आपल्या चालू कलियुगातलं. एक मायकल जॅक्सन नावाचा डान्सर होऊन गेला परदेशामध्ये. तरुणांना माहित असेल, मायकल जॅक्सन नावाचा. त्याची इच्छा होती 150 वर्ष जगण्याची. बाबा, 150 वर्ष जगायची इच्छा होती. किती? 150 वर्ष. मग त्याने काय केलं होतं, 12 जण डॉक्टर होते त्याच्याकडे, त्याची टीम तयार केली होती. त्याला रोजची त्याची टेस्ट करायची, त्याच्या रक्तामध्ये काय कमी आहे, त्याने पाणी कोणतं प्यावं, त्याने जेवण किती करावं, जेवण सुद्धा मोजूनच सर्व होतं. त्याची इच्छा होती 150 वर्ष जगायची. अख्ख्या 40व्या वर्षी मृत्यू झाला त्याचा. माऊली म्हणतात, का ललाटे जी लिहिले ते न मोडे काही केले, काळे बोरे पण धुतले फिटोनेने. म्हणजे प्रत्येकाला जावं लागतं. तुमच्या प्रारब्धामध्ये मृत्यू जिथं ठरलेला आहे तिथं ठरलेलाच आहे. ज्या तारखेला ठरलेला आहे त्या तारखेला ठरलेलाच आहे. बघा तुम्ही, माऊली म्हणतात, उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे, घटिका यंत्र जैसे परिग्रमे गा. विठ्ठल 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 विठ्ठल. जास्त आहे का? हो, 5 मिनिटं पाहून येतं करू का? हा, 5 मिनिटं पाहू जमलं. बरं 5 मिनिटं बघू, जर जास्त आला तर बघू आपण. तर सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव आपलासा करून घ्या,
अलौकिक असणारा भगवान परमात्मा आपलासा करून घ्या. का? कारण देव अलौकिक आहे. ऐका, थोडस पुढे या पुरुष मंडळी, आतमध्ये या मंडपामध्ये. मध्ये मध्ये सारखा महिला मंडळ पुढे बसतील, मग तुम्ही पुरुष मंडळी पुढे या पुढं. विठ्ठल 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 महाराज म्हणतात देव आपलासा करून घ्या, कारण भगवान परमात्मा अलौकिक आहे. अलौकिक म्हणजे काय? तर लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून देव अलौकिक. तुम्ही म्हणाल जगाला देवाचं महत्व कळत नाही, नाही कळत. आणि जगाला जर देवाचं महत्व कळालं असतं तर ज्या वेळेस श्री संत जगद्गुरु तुकोबाराय लोकांकडे आले, म्हणू लागले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसूनी. आणि लोकांना जर देवाचं महत्व कळालं असतं तर लोकांनी उत्तर दिलं असतं का? देव न लगे, देव न लगे, साठवणीचे. म्हणजे आम्हाला देव नकोय, लोक म्हणतात आम्हाला देव नकोय. मग ज्या अर्थी लोक देव नको म्हणतात त्या अर्थी लोकांना देवाचं महत्व कळालं का? नाही कळालं. म्हणजे म्हणून देव अलौकिक. पुढे काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही. संपूर्ण जगावर विश्वावर काळाची सत्ता चालते, परंतु भगवान परमात्म्यावर काळाची सत्ता चालत नाही, म्हणून देव अलौकिक. त्याच्याही पुढे माऊली महाविष्णू ज्ञानोबा म्हणतात काळ हा भगवान परमात्म्याच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी आहे. माऊली म्हणतात म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता, म्याची नेमिला साता, काळुग्रासितसे भूता, ये म्हणे आगते पंडुसुता सकळे जयाचे, ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ, आणि गगना ऐसा साक्षी भूतो तो ही मीची. म्हणजे भगवान परमात्मा म्हणतात माझ्याच अधिकाराने, माझ्याच सत्तेने सर्वांना वावरावं लागते. समुद्री रेखा न ओलांडावी प्रत्येकाला. म्हणून काळाची सत्ता भगवान परमात्म्यावर चालत नाही, म्हणून आपला देव अलौकिक. आपला विषय चाललाय पुढे आहे. पंचमहाभूतांमध्ये भगवान परमात्मा अडकत नाही, म्हणून भगवान परमात्मा अलौकिक. उलट पंचमहाभूतांना जन्म देणारच भगवान परमात्मा आहे. निळोबरा एका गवळणीमध्ये वर्णन करतात, एकलेने कंठेची म्हणून या येणे, केले ही निर्माण 14 ही भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, हे 5 ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. म्हणजे भगवान परमात्मा अलौकिक आहे, कारण काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही. लौकिक पंचमहाभूतामध्ये तो अडकत नाही, लौकिक जगाला त्याचं महत्व कळत नाही, म्हणून देव अलौकिक आहे. आणि असा अलौकिक असणारा भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आपलासा करून घ्या अभंगाच्या प्रथम चरणात. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला महाराज म्हणतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुखनो ही. वाटलं का? नाही, कमी झाला. महाराज म्हणतात अलौकिक असणारा भगवान परमात्मा आपलासा करून घ्या. आपलासा करून घ्या म्हणजे काय करा? तर त्याची भक्ती करा, त्याचं नामचिंतन करा. त्याची भक्ती करा, नामचिंतन करा, कारण भगवान परमात्म्याचं नाम अलौकिक आहे. ऐका, भगवान परमात्म्याच्या नावात किती ताकद आहे. आपलासा करून घ्या म्हणजे काय करा?
तर भजन करा, भक्ती करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या भगवान परमात्म्याची भजन करा. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भजन करा, कारण जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतः भजन केलं. तुका म्हणेचा कोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे. स्वतः भजन केलं आणि मग जगाला सांगतात भजन करा, आपलासा देव करून घ्या. का? कारण भगवान परमात्म्याचं नाव अलौकिक आहे. भगवान परमात्म्याचं नाव अलौकिक आहे. भगवान परमात्म्याच्या नावात किती ताकद आहे सांगू का तुम्हाला? ऐका. एका रामनामात किती ताकद आहे तुम्हाला सांगतो. अगदी लवकर आवरायचं आहे आपल्याला, 15 मिनिटात आपल्याला सेवा आवरायची. रामनामात किती ताकद आहे हे मी तुम्हाला सांगतो, ऐका. कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देव आपलासा करून घ्या, त्याचं भजन करा. काशीतला एक प्रसंग आहे. काशीच्या घाटावर सकाळची वेळ होती आणि कबीरजीचे चिरंजीव कमालजी काशीच्या घाटावरती बसलेले होते. बसलेले असताना एक कोड फुटलेला मनुष्य तिथे आला. अंगाला कोड फुटलेला होता, वल्ला कोड होता, त्या कोडाची आग होत होती. अनेक प्रकारचे प्रयत्न त्याने कोड बरा करण्यासाठी केले, परंतु कोड काय बरा झाला नाही. मग त्या वेदना असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी त्या काशीमध्ये आला. आल्यानंतर गंगेमध्ये त्याने उडी टाकली. कशासाठी? मरण्यासाठी. हे बघितलं कमालजींनी की कोणीतरी एक मनुष्य आला आणि त्याने गंगेमध्ये उडी टाकली. आता कमालजींनी बघितल्यानंतर कमालजींनी त्याच्या पाठोपाठ उडी टाकली आणि त्याला उडून बाहेर काढलं आणि विचारलं, का रे, का एवढा उदार झाला जीवनावरती, का मरण्यासाठी उदार झाला? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराज ऐका, अंगाला ओल्ला कोड फुटलेला आहे आणि त्या कोडाच्या एवढ्या वेदना होत आहेत की त्या वेदना असह्य झाल्यामुळे मी आत्महत्या करतोय. कमालजीने सांगितलं, घाबरू नको, मी तुझा कोड बरा करतो. त्याला आनंद झाला. आनंद झाल्यानंतर काय करावं लागेल? त्याने काय नाही, फक्त एकदा राम म्हण. काय कर? एकदा राम म्हण, तुझा कोड बरा होईल. त्याला आश्चर्य वाटलं. तो एकदा राम म्हटला पण कोड काय बरा झाला नाही. कमालजीने सांगितलं, ऐक, जेवढ्या तळमळीनं, जेवढ्या अट्टाहासानं तू राम म्हणायला पाहिजे तेवढ्या अट्टाहासानं तू म्हणत नाही. हे परत एकदा राम म्हण. परत एकदा राम म्हटला पण परत कोड बरा झाला नाही. मग कमालजीने काय केलं? गंगेच्या काठी उभे होते. कमालजीने त्याची अशी मान धरली आणि पाण्यामध्ये बुडवली. बुडवल्यानंतर श्वास घेण्यासाठी तडफडू लागला आणि तेवढ्या झटक्यात मान सोडल्यानंतर त्या तळमळीत तो राम म्हटला. एका राम नामाच्या बदल्यात त्याचा कोड बरा झाला, पूर्ण कोड बरा झाला. तो घरी गेला आणि कमालजीला हे आनंद झाला, अरे आज आपण एका रामनामाच्या बदल्यात एक जणाचा कोड बरा केला. आनंद झाल्यानंतर कमालजी घरी आले आणि आपले वडील असणारे कबीरजी यांना घडलेला दृष्टांत सांगितला की बाबा ऐका, आज मी एका रामनामाच्या बदल्यात एक जणाचा कोड बरा केला. कबीरजींना आनंद व्हायला पाहिजे होता पण दुःख झालं. अरे बाळा, रामनामाचं यथार्थ महत्व नाही रे कळालं तुला? ऐक, तुझ्याकडे एक चिठ्ठी देतो, त्याच्यात एक मजकूर देतो. काशीच्या घाटावरती जा, गंगेच्या घाटावरती तुलसीदासजी नावाचे एक संत तिथे रामायण लिहित बसलेले आहेत, त्यांच्याकडे ही चिठ्ठी दे. एक चिठ्ठी घेतली, त्याच्यावर काय मजकूर लिहिला, सांगितलं तू वाचू नको. तुलसीदासजींकडे गेली ना, मजकूर दिला. हातामध्ये दिल्यानंतर तुलसीदासजींनी ती चिठ्ठी घेतली, तो मजकूर घेतला आणि वाचला. त्याच्यात असं लिहिलेलं होतं, ऐका, डुबा वंश कबीर का उपजे पुत कमाल, डुबा वंश कबीर का उपजे पुत कमाल, एक राम नाम के बदले एक कुडी की नहाल. कारण कबीराचा वंश बुडाला, कारण कबीराच्या वंशात कमालजी नावाचा मुलगा जन्माला आला. काय केलं त्यांनी? एका रामनामाच्या बदल्यात फक्त एक जणाचा कोड बरा केला. काय संदेश होता तो? तुलसीदासजींना कळालं. मग तुलसीदासजींनी कमालाला सांगितलं, ऐक कमाला, या काशी क्षेत्रामध्ये दौंडी दे आणि जेवढे काही कोड फुटलेले मनुष्य असेल तेवढे जमा करायचं सांग. दौंडी दिल्यानंतर सांगितलं तर जवळजवळ काशी क्षेत्रामधून पंचक्रोशीतून 500 जण कोड फुटलेले जमा झाले. किती जण? 500 जण जमा झाल्यानंतर तुलसीदासजींनी काय केलं? एक तुलसीचं पान घेतलं, तुळशीपत्र, त्याच्यावर राम नाव लिहिलं आणि ते राम नाव आपल्या कमंडलूत मध्ये टाकलं आणि त्या कमंडलूतलं पाणी हातावरती घेतलं आणि 500 जणांच्या अंगावर शिंपडलं. तर 500 जणांचा कोड बरा केला झाला. पहिलं कमालजीने किती जणांचा कोड बरा केला होता? एक जणाचा. आता किती जणांचा बरा झाला? 500 जणांचा. कमालजीला आश्चर्य वाटलं. परत कमालजी कबीरजीकडे गेले आणि गेल्यानंतर झालेला घडलेला दृष्टांत सगळा
कबीरजींना सांगितला की बाबा तुलसीदासजींनी 500 जणांचा कोड बरा केला एका रामनामाच्या बदल्यात. परत कबीरजीला आनंद व्हायला पाहिजे होता, परंतु दुःख झालं. तरी पण रामनामाचं महत्व यथार्थ नाही कळालं तुम्हाला. म्हणून कबीरजींनी परत एक चिठ्ठी काढली, त्याच्यावर एक मजकूर लिहिला आणि सांगितलं ऐक, काशीच्या पलीकडच्या घाटावरती एक सुरदासजी नावाचे संत बसलेले आहेत, त्यांच्याकडे जा आणि ही चिठ्ठी मजकूर त्यांच्याकडे दे, ते तुला रामनामाचं यथार्थ महत्व सांगतील. कमाल निघाला, गेला काशीच्या पलीकडच्या घाटावरती गेला आणि सुरदासजी संतांकडे ती मजकूर दिला, चिठ्ठी दिली. त्याच्यात असं लिहिलेलं होतं, त्यांनी वाचलं कि तुलसी ने एक राम नाम के बदले एक कोड़ी की नहाल, कितनी कम कीमत हो गई राम नाम के लाल. त्यांनी सांगितलं तुलसीदासजीने फक्त एक रामनामाच्या बदल्यात 500 जणांचा कोड बरा केला. इतकी कमी किंमत केली रामनामाची. काय संदेश होता, काय सांगायचं होतं ते त्यांना कळलं, सांगितलं. सुरदासजींनी कमालाला सांगितलं ऐक कमाला, या काशी क्षेत्रामध्ये जेवढे काल आणि आज मेलेले माणसं असतील त्यांना घेऊन या, दौंडी द्या, घेऊन या. कारण काशी क्षेत्र मरण्यासाठी प्रसिद्ध आहे. मोक्ष देऊन उदार काशी होय कीर, परी वेचणे किंवा वेचावे लागे शरीर ती गावी. तिथं मेल्यानंतर मोक्ष आहे, म्हणून मरण्यासाठी लोक काशीमध्ये जाऊन राहतात. मग सांगितलं जेवढे काही मृत व्यक्ती झालेले असतील त्यांना गोळा करा. दौंडी दिल्यानंतर 2000 मेलेले प्रेत जमा झाले, समोर टाकले. आणि सुरदासजी तिथं बसलेले होते, तो शमशान घाट होता. तिथं काल एक प्रेत जाळलेलं होतं म्हणून त्याच्या आस्ती अशा पडलेल्या होत्या. सुरदासजींनी काय केले, एक त्याच्यातली आस्ती उचलली प्रेताची, आणि जेवढे काही मेलेले प्रेत गोळा झाले होते 2000, त्याच्यावरून अशी गोल फिरवली. फक्त रा म्हटले, रा म नाही, राम नाही म्हटले, रा म्हटले, रा. तर रा म्हटल्या म्हटल्या अख्खे प्रेत उठून बसले. एवढी रामनामात ताकद आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काय करा, असा असणारा अलौकिक असणारा भगवान परमात्मा आपलासा करून घ्या. देव आपलासा करणं म्हणजे काय करणं, त्याची भक्ती करणं, भजन करणं, नामस्मरण करणं. विठ्ठल 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 भगवान परमात्म्याची भक्ती करा, नामचिंतन करा. का, कारण त्याचं भगवान परमात्म्याचं नाव अलौकिक आहे. आणि तुम्ही जर संसारामध्ये गुरफटले, तुम्ही जर या माईक पदार्थाला आपलंसं म्हणू लागले, तर हे माईक पदार्थ तुम्हाला दुःखच देतील अभंगाच्या दुसऱ्या चरणात. येरती माईक म्हणतात येरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. या संसारामध्ये दुःख भरलेलं आहे. कारण जगद्गुरु तुकोबराई सांगतात दुःख बांधावडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे. किंवा संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे. रात्रंदिवस तळमळ, रात्रंदिवस फक्त तळमळ आहे, सुखाचा विचार कुठेच नाही. बघा तुम्ही मनुष्य देहामध्ये आल्यानंतर काही गोष्टी प्रारब्धाच्या हातात सांगितलेल्या आहेत. 6 गोष्टी प्रारब्धाच्या हातात आहेत. यश अपयश प्रारब्धाच्या हातात आहे.
तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश द्यायचं की अपयश द्यायचं प्रारब्ध ठरवतं. बघा तुम्ही एखादा UPSC MPSC देणारी परीक्षा देणारी मुलं बघा, एखादा विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात पास होतो, सिलेक्शन होतं, आणि एखादा विद्यार्थी 10 प्रयत्न करूनही नापासच होतो, सिलेक्शन होत नाही. का? प्रारब्ध. यश अपयश प्रारब्धाच्या हातात आहे. अन्नमान धन ह्या 3 गोष्टी प्रारब्धाच्या हातात आहे. अन्नमान धन ह्या 3 गोष्टी प्रारब्धाच्या हातात आहे. 6वी गोष्ट तुमचा मृत्यू प्रारब्धाच्या हातात आहे. कुठं मृत्यू आणि कसा मृत्यू हे ठरलेलं आहे. तुम्ही जन्म झाल्यानंतर मृत्यू ठरलेला आहे. बघा तुम्ही मोबाईल घेतल्यानंतर जसं चार्जर फुकट येतो ना, चार्जर आपल्याला त्याच्यासोबत येतो, तसं जन्म झाल्यानंतर मृत्यू फुकट येत असतो सोबतच. अशा गोष्टी बघा तुम्ही, जसं आपण मनुष्य चालल्यानंतर प्रकाशामध्ये सावली सोबत चालते, तसा मृत्यू आपल्या सोबतच चालतो. फक्त त्याची वेळ काळ आली की गाठणार. बघा आपल्या जीवनातील गोष्ट आहे. एखादा मनुष्य वारल्यानंतर आपण काय म्हणतो, अहो सकाळी बोललो आम्ही त्यांच्यासोबत, सकाळी आमची गाठ झाली आणि दुपारी गेली. म्हणजे अशी गोष्ट प्रारब्धाच्या हातात आहे. प्रारब्ध कोणीच बदलू शकत नाही, प्रारब्ध भोगावंच लागतं. एक दृष्टांत सांगतो, महाभारताचा दृष्टांत आहे. हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र, महाभारताचं युद्ध झालं आणि धर्मराजा राजा झाला, धृतराष्ट्र गादीवरून खाली उतरला. युद्ध झाल्यानंतर 100ची 100 कौरव मेले धृतराष्ट्राचे. धर्मराजा राजा झाला, धृतराष्ट्र गादीवरून खाली उतरल्यानंतर त्याला एक खोली दिली राहिला आणि त्याची व्यवस्था भीमदादाकडे दिली. धृतराष्ट्र जेवला की नाही ही सर्व नियोजन भीमाने बघायचं. मग भीम आता थोडासा अर्धंडच होता. काय करायचं, धृतराष्ट्र जेवायला बसला की भीमदादा यायचा, त्याच्यापाशी बसायचा आणि त्याचा एक एक मुलगा कसा मारला हे त्याला रंगवून सांगायचा. जेवायला बसल्यानंतर जेवायला घास घ्यायला सुरुवात केली का सांगायचा, हे बघ धृतराष्ट्रा, तुझा दुर्योधन अशी त्याची मांडी फाडली होती, दुःशासनाचं असं मुंडकं उडवलं होतं, असं एक एक कौरव रंगवून सांगायचा. ऐका, एकट्या भीमानं 100 कौरव मारले बरं. कौरव अर्जुनाने नाही मारले, नकुल सहदेवा. एक दिवस काय झालं, मग धृतराष्ट्र काय करायचं, तसंच ताट लोटून द्यायचं आणि रडत बसायचा. एक दिवस विदुराची भेट झाली, धृतराष्ट्राची विदुराची भेट झाली आणि विदुराला धृतराष्ट्राने विचारलं, विदुरा, अरे हस्तिनापूरचा राजा होतो मी. त्या काळात हस्तिनापूर म्हणजे आत्ताची दिल्ली, सध्याची दिल्ली फक्त भारतावर राज्य आहे. त्या काळचं हस्तिनापूर, बांगलादेश, अफगाणिस्तान हे पूर्ण देश हस्तिनापुराच्या अधीन होते. सम्राट होता धृतराष्ट्र. मग धृतराष्ट्राने विचारलं, विदुरा ऐक, अरे 100 मुलं होती मला, 100ची 100 मेले, एकही पांडव मेला नाही का? हे भोग का भोगावे लागले मला? मी आंधळा का झालो, का भोगावे लागले? त्यावेळेस विदुराने सांगितलं, धृतराष्ट्र ऐक, तुला मागच्या जन्मातलं तुझं कार्य सांगतो. मागच्या 9व्या जन्मी तू एका राजाचा राजकुमार होता. राजाचा राजकुमार होता. तू एक दिवस शिकारीला निघाला. शिकारीला जात असताना एक जंगल लागलं, जंगलामध्ये शिकारीला गेला आणि एक हरिण तुला दिसलं. मग हरिण दिसल्यानंतर तू काय करायचा, बाण जोडायचा, बांधा मागून बाण मारायचा, पण हरिण तुझ्या ह्याच्याने मेलं नाही. ते हरिण पळून जायचं. शेवटी तुला राग आला आणि रागाच्या भऱ्यात तू काय केलं, त्या पूर्ण जंगलालाच आग लावून दिली. संपूर्ण जंगलाला आग लावली. झालं काय, ती आग वणवा पेटत 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 एका डोंगराच्या कपारीला आला आणि त्या डोंगराच्या कपारीला एक सर्पिन राहत होती आणि त्या सर्पिननं 100 मुलांना जन्म दिलेला होता. नुकताच जन्म दिलेला असल्यामुळे ती आग पेटत पेटत त्या डोंगराच्या कपारीपर्यंत आली आणि त्या आगीत त्या सर्पिनीचे 100 मुलं मेले. आणि मेल्यानंतर तिनं खूप प्रयत्न केला आपल्या मुलांना वाचवण्याचा. ती काय करायची, अग्नीजवळ आला का आपल्या फुंकर मारायची, पण तिच्या येणे अग्नी विजला नाही. 100 मुलं मेले, पण त्या अग्नीच्या धुरामुळे ती आंधळी झाली. आणि तिनं शाप दिला काय, हा जो कोणी अग्नी लावला असेल त्याचे 100 मुलं त्याच्या डोळ्या देखत मरतील आणि तोही अंध म्हणून जन्माला येईल. पुढं प्रारब्ध आहे का? धृतराष्ट्र जन्माला आला, अंध म्हणून जन्माला आला, त्याच्या डोळ्या देखत 100ची 100 मुलं मेली. त्याच्याही पुढं ऐका, प्रारब्धाने असा बदला घेतला की त्या धृतराष्ट्र मृत्यू कसा झाला, एक दिवस असाच वैतागला आणि राज्य सोडून जंगलामध्ये निघून गेला. वैतागलेला होता आणि नेमकं
उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारची वेळ होती, ते जंगलाला आग लागली, वनवा लागला. स्वतः अंध होता धृतराष्ट्र. आंधळा असल्यामुळे कुठं जावं ते कळना. जिकडं जाईल तिकडून अग्नी पेटलेला होता. पुढं जायचा तर पुढून होरपळून निघायचा, मागं पळायचा तर मागून होरपळून निघायचा. शेवटी ऐका, हस्तिनापूरचा सम्राट धृतराष्ट्र, त्याचं हाड सुद्धा सापडलं नाही. त्याचा मृत्यू कसा झाला? प्रारब्धाने इतका विचित्र बदला घेतला. प्रारब्ध तुम्हाला भोगावंच लागतं, म्हणून कर्म चांगले करा. जीवन जगत केले असताना कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले उपजले एकनाथ महाराज म्हणतात, केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे की ते. प्रारब्ध तुम्हाला भोगावंच लागतं. तुम्ही कसंही करा कर्म, त्याच्यासाठी कर्म चांगले करा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या संसारामध्ये आल्यानंतर आपल्याला दुःखच आहे, मग काय करा? त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. नामचिंतन केल्याने काय होईल? तो अविनाशी असलेला भगवान परमात्मा आपल्याला हे अविनाशी करून ठेविला. भंगाचं 3रं चरण. अविनाश विठोबार कुमाई, 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 विठोबार आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे.
रती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. महाराज म्हणतात त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करा. का कारण तो भगवान परमात्मा अलौकिक आहे, त्याचं नामही अलौकिक आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. आणि भजन केल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काय होतं तर अलौकिक असं आपल्याला महत्व प्राप्त होतं. या संसारामध्ये आल्यानंतर माणसाने कसं जगावं माहिती का? कमीत कमी माणसाने 10 वर्ष तरी जिवंत राहिले पाहिजे. गेल्यानंतर कमीत कमी त्याची उणीव 10 वर्ष तरी भासली पाहिजे. बघा तुम्ही माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांना समाधी घेऊन किती वर्ष झाली? 750 पावणे 800 वर्ष झाली. अजूनही माऊली महावैष्णव ज्ञानोबा नाव घेतलं जातं. जगद्गुरु तुकोबरायांना पावणे 400 350 वर्ष झाली कमीत कमी, तरी त्यांचं नाव घेतलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्ष झाली. काय केलं यांनी? फक्त समाजासाठी जगले. म्हणून जगत असताना कसं जगा तर तुमची कीर्ती मागं राहिली पाहिजे असं जगा. म्हणून जगद्गुरु तुकोबराय 4थ्या चरणात काय सांगतात? आपली कीर्ती उत्तम राहावी असं मनुष्याने जगावं. तू काय म्हणे का मरणाची सरे, तू काय म्हणे का मरणाची सरे, तू म्हणे का मरणाची सरे, तू म्हणे का मरणाची सरे, उत्तमाची मुरे गिरती उत्तमाची मुरे गिरती मागे गिरती माईके दुःखाची जनती गिरती माईके दुःखाची जनती उत्तमाची मुरे गिरती मागे उत्तमाची मुरे गिरती मागे गिरती माईके दुःखाची जनती गिरती माईके दुःखाची जनती नाही दिया ती
तुका म्हणे का मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. झालेली सेवा माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. कारण आता पावसाचे दिवस आहेत, परत जेवणही सर्वांचं झालं पाहिजे, म्हणून अगदी थोडक्या वेळेमध्ये आपण सेवा आवरण्याचा प्रयत्न केला. कारण इथं आल्यानंतर पाऊस सुरू, आता आम्ही निघल्यापासून पाऊस आहे, आम्ही गाडीत बसलो, आम्हाला जास्त आहे इकडं तरी थोडी उघड दिली आपल्याला कार्यक्रम करण्यासाठी, म्हणून थोडासा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला. कारण हे जे नियोजन यांनी केलंय, या परिवाराने जे नियोजन केलंय, त्यांनाही थोडंफार काहीतरी त्याचं समाधान व्हावं, त्याच्यासाठी थोडासा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला. कारण पावसाचे दिवस आहे, म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतृवंदांच्या चरणी अर्पण करतो. आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी आम्हाला साथ दिली, अगदी सर्व गायनाचार्य मंडळी तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. आमचे परममित्र आदरणीय मृदुंगाचार्य हरी महाराज तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. आमचे वडील आमच्यासोबत आलेले आहेत, त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करतो. आणि माझा जो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, अगदी गोड सिस्टीम आहे महाराज. माऊली कृपा मंडप साऊंड सिस्टीम कोळेकर बंधू, अगदी सुंदर, खूप आवडलं. एक सुद्धा शिट्टी नाही, गेन ट्रबल सगळं जिथली तिथं, कोणीच आवाज कमी जादा सांगण्याची सुद्धा तुम्हाला गरज पडली नाही. अगदी सुंदर, आनंद आला. म्हणून झालेली सेवा पुनश्च एकदा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. जे काही बरोबर असेल ते गुरुवर्यांचं आहे, जोग महाराज वारकरी संस्थेतील शिक्षक गुरुवर्यांचं आहे. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. म्हणून झालेली सेवा पुनश्च एकदा तुम्हा सर्व संत मंडळीच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय. हा बोलिले करो वेडी वाकुडे उतरे, करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. हा नाही उच्चारिला अधिकार म्या बोला, करा क्षमा पराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा, करा क्षमा पराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम तुकाराम.